पण सर्व आदर सन्मान तुला देत आहे. मी प्रत्येक भाऊ बहिणींचा हृदय परमेश्वराला देवाकडे लावण्याची प्रार्थना करत आहे. धन्यवाद येशू. आणि सर्व आदर सन्मान तुला देत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका. आमेन आमेन. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या जागेवर बसू शकता तुम्ही. परमेश्वर किती चांगला आहे, त्याची दया हे सनातन आहे. हालेलुया. चर्च हालेलुया. प्रभूला धन्यवाद द्या. आजचा दिवस प्रभूने पुन्हा एकदा आपल्याला दिला आहे आणि त्यांनी त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्हाला आणि मला हा विकत घेतलेला आहे. धन्यवाद येशू. आज आपण आपला जो टॉपिक आहे, परमेश्वराने मला सांगितलं आहे का पवित्र शास्त्राचा अभ्यास त्यांना दे. बायबल स्टडी बद्दल आणि देवचा बाप आज तुमच्या सोबत बोलणार आहे. जास्त डीपली आज परमेश्वर आपल्याला घेऊन जाणार आहे. तर प्रत्येक भाऊ बहिणींसाठी विनंती आहे का आज आपलं हृदय आपलं परमेश्वराला द्या आणि मनापासून या परमेश्वराचं वचन तुम्ही ऐका, कारण त्याच्या येण्याचा समय परमेश्वर आपल्याला या ठिकाणी त्या वचनातून दाखवणार आहे. हालेलुया. आणि मी विनंती करत आहे का परमेश्वराचं वचन मनापासून ज्यावर तुम्ही ऐकता, देव बाप तुमच्या जीवनामध्ये 50% नाही, 60% नाही, 100% तुम्हाला ब्लेस करेल. आमेन. हालेलुया. सो पवित्र शास्त्रामध्ये जाऊ, जास्त वेळ न घेता द बुक ऑफ प्रगतीकरणाचा 20वा अध्याय 1 ते 7 वचनापर्यंत. प्रगतीकरण हे एक असं पुस्तक आहे की ते आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल येण्याबद्दल सांगत आहे. आणि अनेक भाऊ बहिणी प्रगतीकरण वाचत नाहीये, पण तुम्ही वाचायला सुरुवात करा, कारण देव येण्याबद्दलच आपल्याला शिकवत आहे. प्रगतीकरणाचं पुस्तक त्याचा 20वा अध्याय 1 ते 7 वचनापर्यंत या ठिकाणी आपण वाचणार आहोत. 1000 वर्ष सैतानाला बांधून ठेवले. आता या ठिकाणी एक लक्ष देऊन तुम्ही परमेश्वराकडे आज लक्ष द्या. देवाच्या वचनाकडे 1 वर्ष 1000 वर्ष. किती वर्ष? 1000 वर्ष सैतानाला बांधून ठेवलेलं आहे. लक्षात ठेवा का सैतानाला ऑलरेडी परमेश्वराने बांधून ठेवलेलं आहे. आणि ज्यावेळेस तो सैतान मोकळा होईल त्यावेळेस काय होईल या जगाचं तुम्हाला माहिती आहे. या जगावर प्रत्येक राज्य करण्याला, पूर्ण राज्य करायला सुरुवात करेल तो सैतान. पण देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी एक अभिवचन परमेश्वराने दिलेलं आहे. पुढे पाहू आपण काय म्हणतो. नंतर मी एक देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. नंतर मी एक देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्याजवळ अथंग दोहाची किल्ली होती. व त्याच्या हातात एक मोठी साखळदंड. काय होती? एक साखळदंड त्याच्या हातामध्ये होता. पुढे त्याने दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे तो अजगर याला धरले आणि त्याने 1000 वर्षापर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले. आमेन. 1000 वर्ष. हॅलो, लक्षात ठेवा. 1000 वर्ष सैतानाला त्या अवस्थामध्ये, कोणत्या अवस्थामध्ये? बांधलेल्या अवस्थामध्ये त्याला बांधून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला मी प्रगतीकरण देत आहे आणि ते प्रगतीकरण इतकं पॉवरफुल, इतकं सुंदर तुमच्या जीवनामध्ये आज काम करत आहे. प्रेषितांचे कृत्य त्याचा दुसरे पेत्र 3रा अध्याय 8वे वचन. दुसरं पेत्र त्याचा 3रा अध्याय आणि 8वे वचन पवित्र शास्त्र आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. आज तुम्ही खरं सांगतो, तुम्ही आज ब्लेस होणार. फक्त एवढं लक्षात ठेवा, 1000 वर्ष. दुसरं पेत्र त्याचा 3रा अध्याय 8वे वचन. 8 2 Peter verse 3 verse 8. तरी प्रियजनांनो, ही एक गोष्ट पहा या ठिकाणी, तरी ती प्रियजनांनो, ती एक गोष्ट तुम्ही विसरू नका. हा, कोणची गोष्ट म्हणतो ते? ती एक गोष्ट म्हणजे कोणत्या गोष्टीबद्दल देव बोलत आहे? कोणची गोष्ट माहितीये? ती म्हणजे हे या सैतानाला 1000 वर्षामध्ये बांधून ठेवलेले.
ती एक वर्ष. आणि बायबल या ठिकाणी काय सांगतं की प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे. काय म्हणतो ती एक वर्ष. पहिली गोष्ट म्हणजे 1000 वर्ष ज्या सैतानाला बांधून केले आणि ती गोष्ट आपल्याला आठवण करायची का एक दिवस बायबल सांगते एक दिवस 1000 वर्षासारखे आहे हे तुम्ही विसरू नका. आमेन. प्रभू येशूला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे. समजतं मी काय म्हणतो. देवाला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे. तो त्याच्या येण्याबद्दलच ज्यांनी परमेश्वराने तो दाखवून देत आहे का या 1000 वर्षामध्ये या प्रत्येक रॅप्चरच्या जीवनामधला मी तुम्हाला घटना सांगत आहे. प्रभू म्हणत आहे एक दिवस लागणार आहे पूर्ण या जगाचा नाश करण्यासाठी, या जगाचा हा रॅप्चर करण्यासाठी एक दिवस. पण तो म्हणतो एक दिवस 1000 दिवसासारखे. आणि पुढे सांगतो आणि 1000 दिवस आणि 1000 वर्ष एका दिवसासारखे आहे. काय म्हणतो 1000 वर्ष एका दिवसासारखे. त्याला काहीही अशक्य नाहीये का एक दिवसामध्ये तो 1000 सारखं करू शकतो, 1000 दिवसासारखं तो एका दिवसामध्ये करू शकतो. आमेन. तो काय म्हणत आहे या ठिकाणी तर मला एक 1000 वर्ष भी लागू शकतात, एक दिवस भी लागू शकतात रॅप्चर करण्यासाठी. रॅप्चर मीन म्हणजे उचलणं जाणे, तुम्हाला उचलून घेऊन जाणे, या जगामधून प्रत्येकाला उचलून घेऊन जाणे. जे देवावर विश्वास ठेवला, ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे, त्यांचा परमेश्वरावर विश्वास आहे, दर रविवारी ते प्रार्थनाला येतात, त्या व्यक्तीसाठी म्हणतो एक दिवस मला 1000 दिवसासारखा आहे आणि 1000 दिवस एका दिवसासारखा मी केव्हाही येऊ शकतो. पवित्र शास्त्र सांगतो जसं चोर येतो तसं चोरासारखा मी येईल आणि केव्हा तुम्हाला घेऊन जाईन ते पत्ताही लागणार नाही. आमेन. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो. पवित्र शास्त्र या ठिकाणी स्पष्टीकरण देत आहे. पुढे काय वाचू. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात. काय किती लोक म्हणतात विलंब किती दिवस किती वर्ष लागत आहे या गोष्टीला. पुढे तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही. काय म्हणतो तो आपल्या वचनाविषयी विलंब करत नाही, उशीर करत नाही. मी आज तुम्हाला स्पष्टीकरण सांगतो. देवाने मला सांगितले का रॅप्चरचा समय लवकर येत आहे, तयार रहा. आमेन. येशू केव्हा येईल आणि आपण गीत गायलं त्याच्या अगोदर का बादलों पे येशू आएगा. हालेलुया. ज्यावेळेस येशू येईल त्यावेळेस तुम्ही आणि मी तयार पाहिजे माझ्या प्रियानो. आणि तयारीसाठी काही करायचे नाही. तयारीसाठी रीड द बायबल, प्रार्थना करणं आणि परमेश्वरामध्ये पवित्रतामध्ये चालणे. आमेन. हालेलुया. कधी येऊ शकतो येशू. येशू येण्याचा समय बायबल सांगते का एक दिवस एका 1000 सारखा आहे आणि 1000 दिवस एका दिवसासारखा आहे. पुढे काय सांगतो पुढे सांगू आपण या ठिकाणी बायबल सांगतो उत्पत्तीचा पहिला अध्याय 1 ते 31 वचनाप्रमाणे आता इथून पुढे खरा टीचिंग किंवा खरा हा संदेश परमेश्वर या ठिकाणी प्रगट करत आहे. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी या ठिकाणी शास्त्र सांगतं का प्रभू परमेश्वराने या ठिकाणी उत्पत्तीमध्ये पहिला अध्याय पहिल्या वचनापासून तर 31 वर्षापर्यंत त्यांनी काय केलं. या ठिकाणी प्रत्येक गोष्टी प्रत्येक आकाश पृथ्वी या ठिकाणी घडवली. आता ते घडवणं काय पहा या ठिकाणी पुन्हा वाचू पहिल्या याच्यावर. जगाची आणि मानवाची निर्मिती. जगाची आणि मानवाची निर्माण करणं. प्रेज द लॉर्ड. पुढे प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली आणि पृथ्वी आकाशावर विरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले. देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र म्हटले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा पहिला दिवस. मग देव बस कोणता दिवस होता तो पहिला दिवस. परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी निर्माण केले. परमेश्वराने काय निर्माण केलं पहिलं पुन्हा एकदा परत वाचू.
प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी हा, उत्पन्न काय केली. केलं त्यांनी? आकाश आणि पृथ्वी निर्माण केली एका दिवसामध्ये. हा? कोणी करू शकतं? बिल्डिंग बांधायची म्हटलं तर कमीत कमी महिना 2 महिने सहज पकडा. जास्त 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 काय म्हणतात त्याला, कामगार लावून. पण देव म्हणतो एका दिवसामध्ये मी आकाश आणि पृथ्वी, आणि त्या पृथ्वीला बनवण्याची ताकद त्या प्रभूमध्ये होती. हालेलुया. तो काय म्हणतो, ज्या ठिकाणी 1000 वर्ष लागू शकतं प्रभू येशूने एका दिवसामध्ये बनवली. समजतं का? चीन मध्ये सूर्य बनवण्याचं चाललेलं आहे. अजून त्याचं काम चाललंय. समजतं का नाही? काही वर्षापासून ते चाललंय. त्यांचं प्लॅन चाललंय सूर्य बनवायचं आणि त्याला वर पाठवायचं आणि जगाला पूर्ण त्या सूर्याप्रमाणे त्याला उजेड हे द्यायचं, काय म्हणतात त्याला, प्रकाश द्यायचा आहे. प्रयत्न करत येते. पण येशूने, परमेश्वराने काय केलं? एका दिवसामध्ये आकाश आणि पृथ्वी बनवली. ज्या पृथ्वीवर तुम्ही आणि मी उभा आहे त्याने एका दिवसामध्ये बनवले. आमेन. समजतं मी काय म्हणतो? पुढे काय सांगतं? आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. हा, काय होती? काही नव्हतं पृथ्वीवर, शून्य होतं. पण देव बाप म्हणतो जिथं शून्य आहे तिथं एक आकडा लागणार, आणि तिथं परमेश्वराने लावला. पुढे जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. तुझं काय होता? अंधकार होता. अंधकार म्हणजे काय? ज्याला शैतान काम करत होता. पुढे आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. होता. पुढे तेव्हा देव बोलला प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. काय बोलला? हालेलुया. मला माहित नाही, पण मी एवढा लाईटाबद्दल मला एवढं माहित नाही, पण लाईट जेव्हा निर्माण करण्यात आलं किती दिवस लागले असन. हालेलुया. लाईट बनवण्यासाठी, प्रत्येकाच्या घरामध्ये लाईट पाठवण्यासाठी किती वर्ष लागले असन, कितीही वर्ष त्याला लागले असत. आमेन. पण देव या ठिकाणी म्हणतो की प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. प्रकाश झाला. पुढे काय सांगतं? देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. काय म्हटलं? प्रकाश पाहिला तो चांगला आहे. लोकांच्या घरामध्ये फक्त तेलाचे जे काय म्हणतात ते दिवा लावत होते, पण ज्यावेळेस लाईट आला ते खुश झाले, अरे प्रकाश चांगला आहे. आमेन. समजतं का नाही? प्रकाश चांगला आहे. पण ज्या व्यक्तीच्या घरामध्ये काही वर्षापूर्वी, काही दिवसा म्हणजे काही वर्ष म्हणजे मागे वर्षापूर्वी पाहिलं तर त्यांच्या घरामध्ये लाईट नव्हता, पण दिवा लावत होते. पण आज ज्यावेळेस आपण पाहिलं तर येशू या ठिकाणी म्हणतो की तो प्रकाश पाहिला आणि तो म्हटला की तो चांगला आहे. आमेन. हालेलुया. आज देव जो बाप या ठिकाणी सांगत आहे. पुढे काय म्हणतो? आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे वेगळे करून टाकले परमेश्वर. एका दिवसामध्ये परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी एका दिवसात केली. आकाश आणि पृथ्वी केल्याच्या नंतर त्यांनी प्रकाश आणि अंधार एकत्र केलं, वेगळं करून टाकलं. काय वेगळं केलं? एका दिवसामध्ये. आमेन. समजतं की मी काय म्हणतो? वेगळं करून टाकलं. म्हणून आज तुम्ही सकाळ बघत आहे, म्हणून तो तुम्ही रात्र बघत आहे का? देवाने एका दिवसात काम केलेले. आणि बायबल सांगतात एक दिवस एका 1000 दिवसासारखे आहे, आणि 1000 दिवस एका दिवसासारखे आहे प्रभू येशूला. आमेन. हालेलुया. देवाला यायचा समय आहे, त्याच्या हातामध्ये परमेश्वराचा. तो केव्हा बी येईल, त्यासाठी तुम्हाला आणि मला तयार राहणं खूप जरुरी आहे. पुढे देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र म्हटले. देऊन टाकलं लगेच. तुला अंधकार, तू आज रात्र झाला. प्रकाशाला म्हणला तू दिवस झाला, तू सकाळ झाली, मग मॉर्निंग, इव्हनिंग. हालेलुया. काय कळतं का नाही मी काय म्हणतो? एक दिवसामध्ये सगळ्या गोष्टी केल्या. एका दिवसामध्ये 4 गोष्टी परमेश्वराने बनवल्या. आकाश आणि पृथ्वी, आणि हे अंधार आणि रात्र, आणि हे दिवस एका दिवसामध्ये परमेश्वराने बनवले. हालेलुया. संभारी हालेलुया. बनवायला खूप उशीर लागतो या सगळ्या गोष्टी, पण त्या परमेश्वराने एका दिवसामध्ये बनवले. एका दिवसात म्हणजे 1000 दिवस लागतात. एखादा वस्तू बनवायची असेल तर 1000 वर्ष लागतात बनवायला. संभारी हालेलुया.
सोपं नाहीये, पण देवाने एका दिवसामध्ये 4 गोष्टी निर्माण केल्या. सेकंड काय म्हणतो, दुसऱ्या दिवशी काय परमेश्वर म्हणतो पहा या ठिकाणी. मग देव बोलला, जलाच्या मध्यभागी अंतराळ होवो व ते जलांना दुभागणारे होवो. हा, असे देवाने अंतराळ केले आणि अंतराळाखालच्या व वरच्या जलांना वेगळे केले आणि तसे झाले. देवाने अंतराळाला आकाश म्हटले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा दुसरा दिवस. आमेन. परमेश्वराने पूर्ण सगळे लगेच तिथं त्यांना नाव बी देऊन टाकलं. हालेलुया. सकाळ झाली आणि संध्याकाळ झाली. पुढे काय सांगतो? मग देव बोलला, आकाश खालच्या जलांचा एका ठिकाणी संचय हो व कोरडी जमीन दृष्टीस पडो आणि तसे झाले. देवाने कोरड्या जमिनीला भूमी म्हटले व जलाच्या संचयाला समुद्र म्हटले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. तेव्हा देव बोलला, हिरवळ बीज देणारी वनस्पती आणि आपापल्या परी सबीज फळे देणारे फळझाडे भूमी आपल्यावर उपजवो आणि तसे झाले. हिरवळ आपापल्या परी बीज देणारी वनस्पती व आपापल्या परी सबीज फळे देणारी फळे झाडे भूमीने उपजविली. देवाने पाहिले की हे चांगले आहे आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा तिसरा दिवस. आमेन. पाहिलं तर पुढे चौथ्या याच्यामध्ये काय म्हणतो बा, चौथ्या दिवसामध्ये त्यांनी काय बनवलं? मग देव बोलला, दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होवोत. त्या चिन्हे ऋतू, दिवस व वर्ष दाखवणारे होवोत. पृथ्वीवरील प्रकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्या ज्योती होवोत आणि तसे झाले. देवाने 2 मोठ्या ज्योती केल्या. दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योत आणि रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी लहान ज्योत आणि त्याने तारेही केले. 17-18 पृथ्वीवर प्रकाश पडावा. दिवस व रात्र यावर प्रभुत्व चालवावे आणि प्रकाश व अंधकार यांना भिन्न करावे. म्हणून देवाने आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती ठेवल्या. देवाने पाहिले की हे चांगले आहे आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा चौथा दिवस. प्रेज द लॉर्ड. पुढे वाचा. मग देव बोलला, जीवजंतूच्या थव्यांनी जले भरून जावोत आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उड्डाण करोत. प्रचंड जलचर, जलात गजबजणारे व संचार करणारे प्रत्येक जातीचे सर्व जीव आणि प्रत्येक सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. देवाने त्यांना आशीर्वाद दिला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रातील पाणी व्यापून टाका आणि पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवोत. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा 5वा दिवस. 5वा दिवस म्हणजे काय माहिती काय सांगू बघा परमेश्वर काय म्हणतो. मग देव बोलला, प्रत्येक जातीचे ग्राम पशु, राबणारे प्राणी व वनपशु असे जीवधारी प्राणी पृथ्वी उपजवो आणि तसे झाले. असे प्रत्येक जातीचे वनपशु, ग्राम पशु व जमिनीवर राहणारे जीव देवाने निर्माण केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी यांचे ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाने प्रतिरूप असा तो निर्माण केला तर नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. देव म्हणाला, पहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारे
व सबीज फळ देणारे प्रत्येक झाड मी तुला देतो. ही तुमचे अन्न होती. त्याप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशु, आकाशातील सर्व पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी यांना अवघी हिरवळ खाण्यासाठी देतो. आणि तसे झाले. आपण केले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, आज 6वा दिवस. पुढे वाचा आता. याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झाले. देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपवले. कधी संपवले? 7व्या दिवशी. देवानी 7वा दिवस हे रॅप्चरचा दिवस दिलेला आहे. कोणता दिलाय? रॅप्चरचा. ऑलरेडी ही 6 दिवस संपलेले आहे. समजतं मी काय म्हणतो? 6 दिवस पूर्ण संपलेले. आता राहिला 7वा दिवस जो रॅप्चरचा दिवस आहे. मी बायबल मधून तुम्हाला दाखवतो. पुढचं वचन वापरून 2रा अध्याय, उत्पत्ती 2रा अध्याय 1 ते 3 पर्यंत वाचणार आहे. याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झाले. काय म्हटलंय या ठिकाणी? आकाश आणि पृथ्वी यातील सर्व काही सिद्ध झाले. पुढे देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपवले. देवाने केलेले जे काम आहे ते 7व्या दिवशी संपवले. पुढे केलेल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला. काय घेतला? हॅलो, काय घेतला? विसावा. आणि तो विसावा कोणता माहिती का? जो रॅप्चरचा दिवस आहे, हे प्रभूचा येण्याचा दिवस आहे आणि तो म्हणजे विसावाचा दिवस. आणि माझ्या प्रियांनो, विसावा हा अनेक प्रकारची विसावा आहे. पण देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या विसावाबद्दल बोलत आहे. कोणता विसावा? ज्याला रॅप्चरचा विसावा म्हणतात. एक विसावा जो आहे फक्त विसावा, एक जो आहे शब्दाचा विसावा, पण एक जो आहे तो म्हणजे हे विसावा शत्रूच्या पासून आम्हाला विसावा मिळावा. पण त्या विसावाबद्दल नाही बोलत. जो विसावा कोणता आहे तो म्हणजे स्वर्गीय विसावा. आमेन. कोणता? स्वर्गातला विसावा. या ठिकाणी बायबल सांगतं की ही उत्पत्ती जी काही लेण्यात आली, ते उत्पत्ती यासाठी परमेश्वराने सांगितलं की मी हे सगळं काय बनवलं हे रॅप्चरच्या दिवसाचं लक्षण आहे. रॅप्चर ज्या वेळेस 6 दिवस पूर्ण झाले, कधीही परमेश्वर विसावा घेईल आणि ज्यावेळेस तो विसावा घेईल त्यावेळेस तुम्हाला आणि मला हा रॅप्चर मध्ये उचलला जाईल. आमेन. आता मी तुम्हाला सांगतो विसावा काय. बायबल सांगतं का 7व्या दिवशी विसावा घेतला. किती वाचला? 3रा वाचा. देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला. आमेन. काय घेतलं त्यांनी? विसावा घेतला. सगळं काय काम त्यांनी संपवलं. हे बंधू, प्रभूच्या ठायी माझ्यावर एवढा उपकार कर. काय? प्रभूच्या ठायी माझ्यावर एवढा उपकार कर. पुढं माझ्या जीवाला ख्रिस्ताच्या ठायी विश्रांती दे. कोणाच्या जीवाला? माझ्या जीवाला ख्रिस्ताच्या ठायी विसावा दे. म्हणजे कोणाच्या ठायी? सार्वकालिक जीवन. आणि विसावा कुठं पाहिजे? बायबल या ठिकाणी सांगतं येशूने, परमेश्वराने ज्यावेळेस ही पृथ्वी निर्माण केली, हे 6 दिवस केला, 7वा दिवस त्यांनी विसावा घेतला. तो विसावा कुठला माहिती का? स्वर्गामध्ये. आमेन. हालेलुया. आज मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की देव बाप आज तुम्हाला आणि मला म्हणत आहे की हे ज्यावेळेस फिलिपस म्हणतो का मी ख्रिस्ताच्या बंधूंनो प्रभूच्या ठायी माझ्यावर एवढे उपकार कर, माझ्या जीवाला ख्रिस्ताच्या ठायी विश्रांती मिळावे. आमेन. मला विश्रांतीची गरज आहे. आणि देव आज तुम्हाला आणि मला, कारण तुम्ही आणि मी या ठिकाणी ज्या पृथ्वीवर एक प्रवासी आहोत, आणि तुम्हाला आणि मला हा आपल्या घरी जायचंय. आणि ते घर कोणतं आहे? स्वर्ग. ते घर कोणतं आहे? ते एका स्वर्गामध्ये ज्याने तुम्हाला आणि मला हा विसावा दिलेला आहे. या प्रत्येक संकटातून, प्रत्येक परिस्थितीतून, प्रत्येक हे जे काही आपण या पृथ्वीवर वागत आहोत, या प्रत्येक गोष्टीपासून त्यांनी मला आणि तुम्हाला विसावाचा दिवस लावून दिलेला आहे. हालेलुया. बायबल
पुढे एका ठिकाणी सांगतो, इब्रिकराचा लोकासपत्र 4 अध्याय 4 वचन. इब्रिकराचं पुस्तक त्याचा 4 अध्याय 4 वचन. कारण 7व्या दिवसाविषयी एका ठिकाणी त्याने असे म्हटले आहे की 7व्या दिवशी देवाने आपल्या सर्व कृत्यापासून विसावा घेतला. पॉल ह्या ठिकाणी इब्रिकराच्या लोकांना, इब्रिकराच्या मंडळीला, चर्चला म्हणत आहे का 7व्या दिवशी त्यांनी विसावा घेतला. आणि तो विसावा हा कोणत्या हा कामाबद्दल नाही, तो विसावा म्हणजे ह्या जगाचं निर्माण करता. तो परमेश्वर म्हणतो का मी या ठिकाणी तुम्हाला विसावा देण्यासाठी सांगत आहे. कोणता विसावा? परमेश्वराने स्वर्गातला विसावा तुम्हाला दिला असेल. आमेन. आणि बायबल या ठिकाणी पुढे सांगतो दुसरा शमूएल त्याचा हा 7वा अध्याय 1 वचन. 2 शमूएल. राजा आपल्या मंदिरात राहू लागला. राजा आपल्या मंदिरात. कोण राजा? हॅलो, राजा कोण आहे? इज अ किंग ऑफ द लॉर्ड ऑफ लॉर्ड. येशू राजा. राजा कोणाच्या मंदिरात राहू लागला? मंदिर कुठे आहे? स्वर्गात. हालेलुया. आणि तो येशू तुमच्या आणि माझ्या मंदिरात राहतोय. आणि त्याचं म्हणणं आहे का राजा मंदिरात राहू लागला. पुढे आणि परमेश्वराने त्यास त्यांच्या चोहीकडल्या शत्रूंपासून विसावा दिला. कोणाच्या? चौकडल्या प्रत्येक शत्रूपासून विसावा दिला. आमेन. हे तुम्हाला आज खरं सांगतो, जो 1000 वर्ष ज्याला सैतानाने बांधून ठेवले ना, तो एक दिवस 1000 दिवसासारखे आणि 1000 दिवस एका दिवसासारखा आहे. प्रभू केव्हा येऊ शकतो? तो उद्या येऊ शकतो, आजही येऊ शकतो. त्यासाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला हा तयार राहण्यासाठी सांगितलेले. आमेन. देवाचं राज्य केव्हाही येऊ शकतो. मी तुम्हाला आजही तुम्हाला सांगतो, त्या 1000 वर्ष ज्यावेळेस संपल्या जातील, मी तुम्हाला सांगतो तो सैतान बायबल सांगतो, तो सैतान जो आहे त्याला जे बांधून ठेवलेले आहे, ज्या अवस्थामध्ये बांधून ठेवलं, तो उठन आणि त्याला खोलण्यात येईल. आणि खोलण्यात आल्यानंतर काय माहिती का माझ्या प्रियांनो, या जगाचा हा भयंकर प्रकारे हे नाश करायला सुरुवात करेल तो सैतान. आमेन. हालेलुया. मेन जो काय म्हणते ना, विलन तो बांधून ठेवलेला है अजून. जब उसकी एंट्री होगी ना, इसके लिए परमेश्वर ने बताया कि उसकी एंट्री होने से पहले तुमको उठा के लेके जाने वाला. आमेन. समजतं का नाही? त्याच्या अगोदर मी तुम्हाला सुरक्षित जागेवर ठेवून घेईल, कारण तिथं कोणाचं राज्य चालणार नाही. आणि ती सुरक्षित जागा कोणची? स्वर्गात. आमेन. हालेलुया. माझी इच्छा नाहीये का तुम्ही प्रत्येक व्यक्ती हे ज्यावेळेस तुम्हाला त्यावेळेस पैसे नाही, त्यावेळेस तुमच्या मस्तकावर 666 नसावा, तुमच्या हातावर 666 नसावा. इंग्लंड ह्या भागामध्ये, इंग्लंड ह्या देशामध्ये आज भी चिप्स टाकलेली, चिप हातामध्ये, आणि 666चा दरवाजा ऑटोमॅटिक ओपन होतो. ऑटोमॅटिक तुम्हाला फक्त काही पैसे द्यायची गरज नाही, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. हे काय 1000 वर्ष पूर्ण होत आहे. 1 वर्ष एका 1000 वर्षासारखे आहे, आणि 1000 वर्ष एका दिवसासारखे. देवाचं राज्य लवकर येत आहे. आणि तो विसावाबद्दल परमेश्वर तुम्हाला आणि मला हे सांगत आहे का तयार राहा, कारण तो विसावा आता मला द्यायला सुरुवात करायची. आणि देव जो बाप म्हणतो की मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे. आमेन. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? परमेश्वर तुम्हाला आणि मला म्हणते तयार व्हा, प्रार्थना करा, उपवास करा, प्रार्थनामध्ये राहा, बायबल वाचा, एव्हरी संडे चर्चला या. कारण जो बायबल सांगतो नोहाच्या काळामध्ये किती लोक वाचले? फक्त 8 लोक वाचले. का? कारण ते चर्च मध्ये, का ते नाव मध्ये होते. जो प्रभू मध्ये तोच वाचला जाईल, अन्यथा कोणीही वाचला जाणार नाही. हालेलुया. त्या विसावाबद्दल यहोशू म्हणतो अजून एक विसावा बाकी नाही. प्रभू म्हणतो ह्या विसावाबद्दल मी बोलत आहे, कोणत्या दुसऱ्या गोष्टी विसावाबद्दल बोलत नाही, मी आरामाबद्दल बोलत नाही. मी आज जो विसावा बोलत आहे तो विसावा म्हणजे स्वर्गात आहे. आमेन. समजतं का मी काय म्हणतो? विसावा कोणता आहे? स्वर्गामध्ये. त्या स्वर्गातला विसावा. आणि बायबल सांगतं काय, तर राजा हा आपल्या हा मंदिरात राहून, कोणाच्या मंदिरात आहे? जो परमेश्वर स्वर्गात बसलेला आहे. आणि तुमच्या आणि माझ्यामध्ये कोण आहे? येशू राहतो. आमेन. बायबल सांगते हे शरीर हे देवाचं मंदिर आहे, आणि या मंदिरामध्ये कोण विराजमान आहे? येशू राहतो.
आणि ज्या येशूमध्ये तुम्ही आणि मी आहे, त्याला परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला विसावा देत आहे. Somebody hallelujah. आमेन. हालेलुया. पवित्र शास्त्र आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण देत आहे, स्पष्ट आणि स्पष्ट सांगत आहे का त्या विसावाबद्दल. तयार राहा माझ्या पियानो, तयार राहा. परमेश्वर म्हणत आहे का त्या 7व्या दिवशी त्यांनी काय केलं, त्या 7व्या दिवशी त्यांनी म्हटले का त्या 7व्या दिवशी त्यांनी सर्व दिवशी देवाने आपल्या सर्व कृत्यापासून विसावा घेतला. आज तुम्हाला आणि मलाही त्या विसावाबद्दल मिळालं. आमेन. हालेलुया. चर्च प्रेज द लॉर्ड. आणि मी सांगू शकत नाही रॅप्चर कधी येईल, पण तयार राहायचंय आपल्याला. आमेन. तयार राहण्याची गोष्टी परमेश्वराचं वचन सांगतं काय म्हणतो का एक दिवस एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखे आहे आणि 1000 वर्ष एका दिवसासारखे आहे. प्रभूला एक दिवस एक दिवसासारखा आहे, एक दिवस 1000 दिवसासारखा आणि 1000 दिवस एका दिवसासारखा आहे. तुम्ही जेव्हा चांगला अभ्यास केला ना तर आतापर्यंत परमेश्वराने 6 वर्ष हे जे काही हे कृपाचं वर्ष आहे. कोणतं वर्ष आहे? कृपाचं वर्ष आहे. म्हणजे मंडळी स्थापन करण्याचं वर्ष आहे, मंडळी ही उभी करण्याचं वर्ष आहे. आणि शेवटचं जेव्हा येईल ना तेव्हा बायबल सांगतो का रॅप्चरचं वर्ष आहे. प्रेज द लॉर्ड. आज प्रभू परमेश्वर मंडळी स्थापन करत आहे, मंडळी ही बीड करत आहे, मजबूत करत आहे. आणि ज्यावेळेस तो विसावा घेईन ना त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवा का प्रत्येक लोक ज्यावेळेस त्या आकाशाकडे पाहते आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या रॅप्चरच्या दिवशी जेव्हा ते बादल पे आएगा तर सगळेजण पाहतील म्हणून का आम्हाला घे. आमेन. हालेलुया. आज समय आहे देवाचा तुमच्याकडे तर तयार राहा. प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. हालेलुया. तुम्ही म्हणत असेल पास्टर हे किती वर्षापासून आम्ही ऐकत आहे, बायबल बी सांगतं का त्याच्या येण्याबद्दल आम्ही किती वर्षापासून ऐकत आहे. अहो माझ्या भाऊ बहिणींनो, समय आणि वेळ काळ त्या तुझ्या ना माझ्या हातात, ना प्रभूच्या हातात, ना देवदूताच्या हातात, ना येशूच्या हातात. ते फक्त परमेश्वराने लिहून ठेवलेले आहे. पण बायबल आपल्याला उत्पत्ती स्पष्ट सांगत आहे का देवाने ही 6 दिवस काम केलं, 7व्या दिवशी विश्रांत घेतलं. परमेश्वर म्हणतो आता हे काळ जो आहे जो 6 दिवसाचा काळ आहे, या 6 दिवसात परमेश्वर पूर्ण निर्माण करत आहे. आता चर्च निर्माण करत आहे, लोकांना परमेश्वरामध्ये मजबूत करत आहे. पवित्र आत्म्याची उपस्थिती येते, सामर्थ्य येतं, पवित्र आत्म्याचा अनुग्रह येतो, देवाची कृपा आहे. ज्या दिवशी परमेश्वर हे काम जेव्हा बंद करेल कृपा गायब होऊन जाईल. आमेन. काय होईल? कृपा निघून जाईल. आज तुम्ही आणि मी कृपा आहे म्हणून पाप केलं, क्षमा होती. समजतं की नाही? तुम्ही चांगला अभ्यास केला ना तर हजार वर्ष तुम्ही काउंट करा. 6व्या दिवशी त्यांनी काउंट केले, 6व्या दिवशी त्यांनी म्हणजे एक दिवस एका 1000 दिवसासारखा आहे. 7च का म्हणजे 7 ह्यो आकडा परिपूर्णाचा आकडा आहे. आणि 7 काय ज्यावर तुम्ही प्रगतीकरणामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी का 7 समय काय 7 समय हे देवाच्या येण्याबद्दलच सांगत आहे. 7 शिक्के काय 7 आत्मे काय देवाच्या येण्याबद्दलच शिकवत आहे. 7 आत्मे काय म्हणजे 7 राष्ट्र आहे, 7 जग आहे, 7 डोंगर काय हे प्रत्येक गोष्ट देवाने त्या प्रगतीकरण म्हणून प्रगतीकरण वाचा. देवाने एक डोंगर ठेवलेला आहे आणि जो डोंगर जेव्हा तो पूर्ण होईल लक्षात ठेवा रॅप्चर व्हायला सुरुवात होती. आमेन. प्रगतीकरण म्हणून तर माझ्या बहिणी भाऊंनो प्रगतीकरण वाचत नाही म्हणजे आम्हाला भीती वाटते. पण माझ्या प्रियांनो प्रगतीकरणच असं बायबल आहे, ते वचन आहे का ते तुम्हाला मजबूत करतो. आमेन. हालेलुया. आणि ह्या गोष्टीवर लक्ष ठेवा की एक गोष्ट विसरू नका. परमेश्वर म्हणतो की प्रभूला एक दिवस एका 1000 वर्षासारखा आहे. का बोलला प्रभू या ठिकाणी? एक दिवस 1000 वर्षासारखा आहे. काहीतरी योजना आहे परमेश्वराची. आमेन. हालेलुया. आज तुम्हाला वाटतं प्रभूची कृपा आहे, पण ज्या दिवशी प्रभू येशूची कृपा निघून जाईल ना तुम्ही किती बायबल वाचा, तुम्ही किती प्रार्थना करा, तुम्ही किती रडा,
त्याची कृपा तुम्हाला नाही भेटू शकत इकडं. काल ह्यो काय म्हणतो, परमेश्वर गावात मोशेला म्हणता, मोशे माझी कृपा तुला पुरेशी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पॉलला परमेश्वर म्हणला का, पॉल काळजी करू नको, माझी कृपा तुला पुरेशी आहे. आज तुम्ही कृपामध्ये आहोत. समय आहे प्रार्थनामध्ये वाढा. समय आहे वेळ द्या प्रभूला. ज्या दिवशी परमेश्वर त्या विश्रांतीचा हा दिवस कन्फर्म करेल त्यावेळेस तो जाहीरनामा काढेल. तर लक्षात ठेवा, तुम्ही आणि मीही त्या विसावा बरोबर पाहिजे. आमेन. माझं मंदिर, राजाचं मंदिर कुठे आहे? ते स्वर्गात आहे. प्रभू येशू ख्रिस्त कुठं बसलेला आहे? प्रभूच्या उजव्या साईडला बसलेला आहे. आणि तुम्हाला आणि मला कोण आहे? पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला दिलेला आहे. आणि ज्या दिवशी 7वा दिवस येईल, 20वाचा दिवस येईल, त्यावेळेस माझ्या प्रियांनो, तुम्ही आणि मीही पूर्ण प्रमाणे पवित्र आत्म्याने भरलेलो असावा. समजतं की नाही? रॅप्चर खूप खतरनाक आहे. तुम्हाला वाटतं रॅप्चर कानावर ऐकून आलेले, साक्षात ज्यावेळेस तुम्ही दर्शन पाहणार, साक्षात ज्यावेळेस तुम्ही बघणार, त्यावेळेस तुम्हाला समजेल, अरे 1000 वर्ष हेच आम्हाला समजलं नव्हतं. एक दिवस 1000 वर्ष आहे आणि 1000 वर्ष एक दिवस आहे. आता समजते रॅप्चरचा समय म्हणजे 1000 वर्ष आहे, रॅप्चरचा समय म्हणजे एक दिवस आहे. आमेन, हालेलुया. समजतं की नाही? प्रभूंनी विसावा घेतला. कोणत्या विसावाबद्दल बोलत आहे देव? स्वर्गातला विसावा. आमेन. जेव्हा तुम्ही वाचलं उत्पत्ती तर पाहिलं काय म्हटलं, एका 1000 वर्षामध्येही परमेश्वराने काय केलं? पृथ्वी वगैरे हे सगळं निर्माण केलं. दुसऱ्या वेळेस त्यांनी आदाम आणि हव्वाला निर्माण केलं. तिसऱ्या वेळेस काय केलं त्यांनी? परमेश्वर तिसऱ्या वेळेस जेव्हा केलं, आणि जेव्हा त्यांनी तिसऱ्या वेळेस काय केलं माहितीये? त्यांनी नोहाच्या काळाचा दिवस त्यावेळेस केला. आणि चौथ्या वेळेस काय केलं त्याने? चौथ्या वेळेस अब्राम आणि त्याच्या जे विश्वासाच्या काळाचा तो निर्माण झाला. 5व्या दिवशी त्यांनी ख्रिस्त येशूला पाठवलं. हालेलुया. समजतं की नाही? 5व्या वेळेस काय केलं? ख्रिस्त येशूला पाठवलं. ख्रिस्त येशू या भूतलावर आला. या भूतलावर त्यांनी पेरणी केली, वचनाची पेरणी केली. तो बीज झाला. तुमच्या आणि माझ्यामध्ये त्यांनी बीज निर्माण केलं. आणि 6व्या दिवशी त्यांनी काय केलं माहितीये? हालेलुया. 6व्या दिवशी त्यांनी त्या सैतानाला बांधून टाकलं. त्या सैतानाचे प्रत्येक बंधन त्यांनी बांधून टाकले. आता राहिलं काय? 7वा. आमेन. काय राहिलं? बांधून टाकलं त्यांनी त्या सैतानाला. आणि मंडळीला स्थापन करण्यासाठी पवित्र आत्मा दिला. आता मंडळी ग्रोथ होईल, आता मंडळी मोठी होईल आणि मंडळीमध्ये परमेश्वराचं काम होईल. हे 6वा दिवस आहे. 6वा म्हणजे कोण माहिती का? एक दिवस 1000 सारखा आहे आणि 1000 दिवस एक दिवसासारखा आहे. परमेश्वर म्हणतो, मी आता मंडळी बनवणार आहे. आमेन. आता राहिला एकच आकडा, जो 7वा नंबर. ज्यावेळेस प्रभू हे मंडळी बनवल आणि मंडळी बनवल्यानंतर ज्यावेळेस तो 20वा घेईल, त्यावेळेस तुम्ही आकाशाकडे पाहणार आणि बादलों पे यीशु आएगा. हालेलुया. समजतं का? आमेन. 1000 वर्ष लागते या प्रत्येक. मी तुम्हाला सांगितलं, चीनच्या व्यक्तीने काय सूर्य बनवण्याचं चाललंय. त्याचं सोपं नाहीये बनवणं, पण प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला बनवलेले. आमेन. मनुष्याला घडवणं सोपं नाहीये. परमेश्वराने तुम्हाला आणि मला घडवलं त्याच्या प्रतिरूपाने. हे बायबल स्पष्ट सांग. म्हणून प्रगतीकरण वाचायला सुरुवात करा. पहा उत्पत्ती कुठं आणि प्रगतीकरण कुठं. परमेश्वराने डायरेक्ट प्रगतीकरणामधून उचललं आणि उत्पत्तीमध्ये ठेवून टाकलं. जा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर उत्पत्तीमध्ये आहे. आमेन. आणि उत्पत्तीचं उत्तर जा, तुला प्रगतीकरणामध्ये दिसत आहे. तुमच्याकडे बायबल आहे आणि तुमच्याकडे ते उत्तर आहे. प्रभूचं येणं तुमच्याकडे आहे. ते सगळं काही तुमच्या डोळ्यासमोर आहे. फक्त एवढंच आहे की तुम्हाला समजत नाहीये. समजतं का काय? आमेन. रॅप्चर यायला सुरुवात होते. मी सांगू शकत नाहीये.
तुमचं स्वतःचं तारण स्वतः तारण त्यामध्ये साधून घ्या. हालेलुया. पास्टर आम्हाला खूप आज बरं वाटतं का? आज मी चांगल्या जॉबवर आहे, मला खूप आहे भाई, प्रभूची कृपा आहे, भाऊ कृपा प्रभूची आहे. आणि ज्या वेळेस 20वाचा दिवस येईल, प्रभू ज्यावेळेस 7व्या दिवशी म्हणून की मी आता आराम करायला चाललो, मग समजून घ्या कृपा तुमच्यातून निघून चाललेली आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. यो काळ, यो 6वा काळ जो आहे तो कोणता आहे माहिती का? 20वाचा काळ आहे. 6 वर्ष. आमेन. हालेलुया. संभाळे हालेलुया. प्रभू आज तुम्हाला सांगत आहे, 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आला का? कारण त्यांनी तुम्हाला आणि मला हा वाचवण्यासाठी, आणि तो 20वा तुम्हाला देऊ इच्छितो देवा. त्या 20वाबद्दल विसरू नका. त्याची कृपा आज तुमच्यामध्ये आहे. त्याला म्हणा का मला तू चालव, शेवटच्या 20वाबद्दल, शेवटच्या हा रॅप्चर साठी मला उभा कर. हालेलुया. चर्च प्रेज लॉर्ड. आणि परमेश्वर अनेक लोकांना वाटतं 20वा घेतला, मग 20वा काय? संडे आला, मला 20वा घ्यायचा आहे. त्या 20वाबद्दल बोलत नाही परमेश्वर. तुमच्या आरामाबद्दल बोलत नाहीये देव. तुमच्या हा स्वर्गातल्या 20वाबद्दल बोलत आहे. बायबल एका ठिकाणी सांगतं का त्यांनी तुम्हाला आणि मला हा तुमच्या आणि माझ्यासाठी जागा तयार करण्यासाठी चाललेला आहे. त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी जागा तयार केलेली आहे. हालेलुया. आज आपण 20वाच्या दिवशी काय म्हणतो? पास्टर आम्हाला टाइम नाही मिळत का? आता मला 20वा घ्यायचा आहे. हालेलुया. का 20वा नाही? आम्हाला 6 दिवस काम करावं लागतो, 7वा दिवस एकच दिवस मला मिळतो, मग एकच दिवशी आम्हाला तेवढा आराम करावा लागतो. प्रभू म्हणतो ज्यावेळेस रॅप्चर येईल त्यावेळेस तुझा 20वा काय करणार तुला? आमेन. 2 तास 3 तास तू फक्त प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहिला तर तेव्हाच 20वा तुला मी स्वर्गामध्ये देईन आणि तुला आनंद देईन. हालेलुया. खरंच माझ्या प्रियांनो, आज तुम्हाला हे वचन देत आहे देव. या परमेश्वर आज जे काही बायबल स्टडी म्हणून हे सांगत आहे, पवित्र आत्म्याने मला हे सांगितलंय का तुझ्या लोकांना, माझ्या लोकांना सांग का हा वचनाचं बायबल स्टडी काय आहे हे तुम्हाला देत आहे. आणि देव जो बाप आज सांगत आहे का 20वा घेणं खूप जरुरी आहे तुमच्यासाठी. पण तो 20वा कोणता? स्वर्गातला, हेवन. आमेन. हालेलुया. चर्च हालेलुया. खरंच परमेश्वर किती चांगला आहे. आणि परमेश्वराने आपल्यासाठी आज तो रॅप्चरचा दिवस लावून दिलेला आहे. म्हणून परमेश्वर काय म्हणतो? वचनाने हे बोललंय, प्रभूच्या ठाई माझ्यावर एवढे उपकार कर, माझ्या जीवाला ख्रिस्ताच्या ठाई विश्रांती मिळाली. तुम्हाला माहिती आहे तुमच्या मधला आत्मा, तुमचं शरीर म्हणतो मला 20वाची गरज आहे, पण तुमचा आत्मा काय म्हणतो हे तुम्हाला माहिती? दावीद म्हणतो हे माझ्या आत्म्या माझ्या परमेश्वराची आराधना कर, माझ्या परमेश्वराची जय जयकार कर. शरीराला म्हटला का तो? नाही, माझ्या आत्म्याला. आत्म्याला होतं हे आत्मा परमेश्वराची वाणी ऐक. आमेन. आत्मा आज तो उत्सुक आहे. बायबल सांगतो शरीर हे अशक्त आहे पण आत्मा उत्सुक आहे. आणि आत्मा काय म्हणतो या ठिकाणी? म्हणतो का आत्मा देवाच्या ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत, ख्रिस्ताच्या विश्रांतीसाठी तो उत्सुक आहे का मला तुझ्या सानिध्यात जायचं, तुझ्या 20वा मध्ये मला सहभागी व्हायचंय. आमेन. येशू ज्यावेळेस येईल ना माझ्या प्रियांनो, त्यावेळेस या वचनाची तुम्हाला आठवण येईल. त्या पास्टर योगेश सांगत होते का हा 1000 वर्ष 1 दिवसासारखा आहे आणि 1 दिवस 1000 वर्षासारखा आहे. आता आम्हाला तयारीची गरज आहे. आमेन. मी म्हणत नाही का तुम्ही कुठेही जा, पण देवाची कृपा एकदा निघाली, लक्षात ठेवा देव तुम्हाला हा त्या 20वा मध्ये घेऊन जाणार नाही. यहोशा म्हणतो अजून एक 20वा बद्दल आहे, पण नाही, प्रभू म्हणतो तो 20वा म्हणजे स्वर्गाचा 20वा आहे. आमेन. आज प्रभू तुम्हाला सांगते, मी म्हणत नाही का पैसे कमवू नका, मी म्हणत नाही का जॉब करू नका, मी म्हणत नाही का प्रत्येक गोष्ट, पण त्या प्रभूला पवित्र जीवन जगायला सुरुवात. आमेन. हालेलुया.
आणि मग त्यावेळेस तुम्ही जेव्हा जाईल ना त्यावेळेस एक वचन तिथं दिलेलं आहे आणि त्या वचनामध्ये पवित्र शास्त्र काय सांगतो तो पवित्र आणि पवित्र आहे. हालेलुया. काय सांगतो पहा या ठिकाणी प्रगतीकरण त्याचा 4था अध्याय. प्रगतीकरण त्याचा 4था अध्याय आणि ही नाही 5वं वचन वाचू. पहा या ठिकाणी परमेश्वर काय म्हणतो. राजसनाच्या आतून विजा पाणी व मेघगर्जना निघत होत्या. पेटलेल्या 7 मशाली राजसनापुढे जळत होत्या. काय होत्या. पेटलेल्या 7 मशाली जळत होत्या. त्या देवाचे 7 आत्मे आहेत. कोणते आहे. 7 आत्मे. हे प्रगतीकरण असंच नाही लिहिलेलं. मग लोकांना वाटतं 7 आत्मे काय 7 काय सगळं 7 काय. त्याच्यासाठी म्हणून म्हणतो बायबल वाचा, प्रार्थना करा, उपवासामध्ये जा, बरोबर प्रगतीकरण तुम्हाला येईल. हालेलुया. या ठिकाणी ते 7 जे काय 7 मशाल होतं ते राजस्थानापाशी 7 हे एक रॅप्चर बद्दल सांगत आहे. 6 पूर्ण झालेले 6 म्हणजे रनिंग चाललेले. परमेश्वराने जे 6वा जो दिवस आहे तो आता काम चाललंय ते पण आता कमी याच्यामध्ये म्हणजे कधी पण ते काम संपू शकतं. प्रभूचं मंडळी स्थापन करणं, मंडळीला मजबूत करणं, मंडळीमध्ये परमेश्वराचं काम करणं हे का कोण करत आहे. देवाचा आत्मा देव काम करत आहे. पण ज्या दिवशी ह्यो विसावा घेईन ना, ज्या दिवशी म्हणून आता मी विसावा घेईन त्यावेळेस लक्षात ठेवा रॅप्चरचा दिवस सुरू होईल. आमेन. आणि मग रॅप्चरचा दिवस 1000 वर्षासाठी नाही बरं का. लक्षात ठेवा केवळ एक दिवस आहे. तो कधी बी येऊ. कारण बायबल काय म्हणतं एक दिवस 1000 वर्षासारखे आहे आणि 1000 दिवस एक दिवसासाठी. तो रॅप्चर कधी बी होईल. कारण प्रभूला ज्यावेळेस मंडळीपासून विसावा घ्यायचा असेल ना त्यावेळेस रॅप्चर होणार. आमेन. हालेलुया. आणि बायबल पुढे काय सांगतात या ठिकाणी आपण किती 8वं वचन वाचू आता. त्या 4ही प्राण्यांनी प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते आणि पवित्र 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 जो होता, जो आहे व जो येणार तो सर्वसमर्थ प्रभू देव असे ते रात्रदिवस म्हणतात. ते कधीच थांबत नाही. आमेन. कधीच थांबणार नाही. कोण म्हणतात पवित्र. आणि त्यावेळेस आपल्या मुखातून एक शब्द निघाल तू पवित्र आहे, तू पवित्र आहे, तू. पण केव्हा कुठं विसावा स्वर्गामध्ये. हालेलुया. देव आज तुम्हाला आणि मला सांगत आहे समय आलेला आहे प्रभूचा येण्याचा. आमेन. हालेलुया. तयार आहे परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आहे. आणि देव आज तुम्हाला ह्या गोष्टी सांगू इच्छितो का देव तुम्हाला आणि मला त्याच्या विसावामध्ये घेऊन जाऊ शकतो. आमेन. आपल्या पायावर उभे राहू, परमेश्वराची उपासना करू, त्याच्या आराधनामध्ये. धन्यवाद येशू. लेगो रोबो शाखा रामांतरिया. किती जणांना आज हे वचन समजले आहे. आप भी अपने जीवन में चंगाई, आशीष, छुटकारा और शांति को पाना चाहते हैं. हमारे चैनल को सब्सक्राइब करें. चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाएं और प्लीज़ ज़्यादा से ज़्यादा इस वीडियो को शेयर करें ताकि इस ईश्वर की महिमा हो. धन्यवाद. जय मसीह की.